नांदेड शहरातील संयोगनगर येथील माता रमाई बुद्ध विहारामध्ये वर्षावास समाप्ती कार्यक्रम संपन्न। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड शहरातील संयोगनगर येथील माता रमाई बुद्ध विहारामध्ये आज वर्षावास समाप्ती कार्यक्रम संपन्न झाला आहे। या कार्यक्रमासंदर्भात बौद्ध उपासक मंगेश कदम आणि बौद्ध धम्मगुरू डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी आज रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान संयोगनगर नांदेड येथील माता रमाई बुद्ध विहार येथे प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे। माता रमाई बौद्ध विहार संयोगनगर येथे आज वर्षावास व ग्रंथ वाचन समारोपाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता, सकाळपासूनच हे कार्यक्रम चालू होता व अनेक मान्यवरांनी आपले येथे विचार मांडले। भिक्खू संघ पण येथे आताच भिक्खू संघाला भोजनदानाचा कार्यक्रम झाला। खरंच हे बौद्ध विहार बघितल्यावर मनस्वी आनंद होते। या भागाचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्रबंधू साहेबरावजी गायकवाड यांनी अतिशय अशी भव्य अभ्यासिका येथे आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोफत AC अभ्यासिका त्यांनी येथे म्हणजे बांधलेली आहे। शासकीय फंडातून म्हणा पण ते आणणं पण एक आणायला पण एक धाडसच लागते। अतिशय त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। समाजाचे विद्यार्थी शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजे या उद्देशाने त्यांनी एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे। आणि आज हा वर्षावासाचा ग्रंथ वाचनाचा जो समारोप त्याचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो। जय भीम। आज नांदेड शहरातील संयोगनगर जे बुद्ध विहार आहे या परिसरामध्ये बनते शीलरत्न यांचा 12वा वर्षावास समारोप कार्यक्रम संपन्न होत आहे। मोठ्या संख्येने उपासक उपासिका याचा लाभ घेत आहेत। बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाची परंपरा फार अनादी कालापासून आहे आणि या वर्षाचं वैशिष्ट्य की या काळासारखा पाऊस या वेळा होत आहे, म्हणून खऱ्या अर्थानं वर्षावास जी संकल्पना बुद्धाच्या काळात होती आपलं आज नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये महापूर आलेला आहे आणि या पूरग्रस्त स्थितीमध्ये हा आज वर्षावास कार्यक्रम समारोप होत आहे। बौद्ध भिक्खूंची जी परंपरा आहे ती श्रमण संस्कृती परंपरा आहे। जी ब्राह्मण संस्कृती होती ती नाकारून श्रमण संस्कृती बुद्धाने स्वीकारली, ज्यामध्ये जगण्याचं तत्वज्ञान आहे, मनुष्याला दुःख मुक्तीची शिकवणूक दिलेली आहे, मनुष्य सर्व समान आहेत, माणसा माणसामध्ये भेद न करणारा हा धम्माचा विचार बुद्धाने त्या काळामध्ये दिला। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असा भेद न करता सर्व मनुष्य मात्र समान आहेत आणि हा मनुष्याचा धम्म केवळ तथागत बुद्धाने त्या काळामध्ये मनुष्याला दिला आणि त्याला यश प्राप्त झालं आणि आज आशिया खंडामध्ये तो धम्म पसरलेला आहे। यश यामुळे आलेलं आहे की त्याचे तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगाने ते मान्य केलं आहे। एवढी जरी जगात टेक्नॉलॉजीची प्रगती झालेली असेल, विज्ञानानं प्रगती केली असेल, तरी सुद्धा बुद्धाचा धम्म त्या विज्ञान युगामध्ये सुद्धा आज टिकलेला आहे, लोकांनी मान्य केलेला आहे। म्हणून अशा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आमचा भिक्खू संघ आहे। या भिक्खू संघाच्या वर्षावास समारोपाचे कार्यक्रम आता सातत्याने सुरू आहेत। त्यापैकी शीलरत्न भंतेजी एक चांगलं काम आपल्या नांदेड शहरामध्ये मुदखेड शहरामध्ये करीत आहेत। परत एकदा वर्षावास समारोपाच्या निमित्ताने उपासक उपासिकांना मंगल कामना व्यक्त करतो। धन्यवाद।